पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत असा आरोप आयटीआय अधिकारी विजय कुंभार यांनी केलाय। 14 वर्षात 7व्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, पण प्रत्येक वेळी सेटिंग लावून बचाव करण्यात आला असा आरोप विजय कुंभार यांनी केलाय। ट्वीट करत हा आरोप करतायत कुंभार। येवले यांना 2011 मध्ये उमरेड या ठिकाणी 10,000ची लाच घेताना पकडलं। 6 दोषारोप पत्र ठेवण्यात आली, पण चौकशीचा पत्ता नाही असा कुंभार यांचा दावा आहे। गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं, पण सेटिंग लावून ते परत रुजू झाले। 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचामध्ये कोतवाल भरती प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप आहे। 16 मध्ये पुणे विभागात बदली झाली। पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी मंत्रालयातून सेटिंग करून पोस्टिंग मिळालं असं कुंभार यांनी दावा केलाय। 14 वर्षात 7व्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी सेटिंग लावून बचाव करण्यात आला असंही विजय कुमार यांनी ट्वीट करत दावा केलाय। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना शासनाच्या जमिनींचा अपहार करून ती खाजगी लोकांना देण्याची सवय आहे असं शासन स्वतः म्हणत आहे। याच येवले यांनी पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये फार मोठी आणि सक्रिय भूमिका बजावली। आपल्या अधिकाऱ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी भूमिका बजावली। परंतु या येवले यांना पुण्यामध्ये आणलं कोणी? कारण या येवलेंचा जर पूर्वी इतिहास बघितला तर सुरुवातीला त्यांना 2001 सालची जे ते काही MPSC पास झाले त्याच्यामध्ये ते म्हणे कर्णबधीर या कॅटेगरीतून ते पास झाले। त्यानंतर त्यांना नागपूर विभागामध्ये सुरुवातीची सेवा देण्यात आली। सेवा करत असतानाच काही वर्षातच त्यांनी आपले गुण दाखवायला सुरुवात केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।